बघितलं, काय कुठे कसं वाचलं होतं, पीपीटी मध्ये काय होतं. तुमच्यापैकी किती लोकांच्या घरी गणपती बाप्पा आहे सांगा तोपर्यंत मला. अरे वा, व्हेरी गुड. किती दिवस असतात गणपती बाप्पा तुमच्याकडे? 10 दिवस. 10 दिवस रोज मोदक, क्या बात आहे. अजून 10 दिवस. बाकी सगळ्यांकडे 10 दिवस. कोणाचा तरी गणपती 1.5 दिवसाचा होता का तुमच्यापैकी? नाही मॅम. नाही. अरे वा. 1.5 दिवसाचा गणपती कोणाचा होता का असं विचारतेय. नो मॅम. अरे वा, सगळ्यांचा गणपती 10 दिवसाचा. मस्तच, भारीच. चला, मी होता. बर, आता रविवारी तर हे आहे ना, गौरी पूजन आहे ना? येस मॅम. आणि शाळांना सुट्टी पण असेल, काय मजा असते ना गणपती म्हणलं की, खूप मजा असते. सुट्टी. येस मॅम. चला, हा, गणपती बाप्पा ना आपली बुद्धीची देवता आहे. आपण सांगू हे गणपती बाप्पा आम्हाला सगळ्यांना चांगली बुद्धी दे. चांगली बुद्धी दे म्हणजे आधी बुद्धी दे आणि ती चांगली बुद्धी दे. आपण स्वतःचं आणि इतरांचं आणि आपल्या देशाचं भलं करू शकू एवढी चांगली बुद्धी द्या आम्हाला, हो की नाही? मी तर हेच सांगते. तुम्हाला काही वेगळं सांगायचंय का? म्हणजे मी गपचूप हे पण सांगते की 1-2 एक्स्ट्रा मोदक पण दे. पण जनरली आपल्या म्हणजे मोदक तर कैरी पण खाता येतात, पण तो वर्षातले 10 दिवस असतो ना आपल्याकडे. मग त्याच्यात आपल्याला जेवढी वर्षभर पुरेल एवढी बुद्धी मागून घ्यायची. रोज बुद्धी दे म्हटलं रोज देतो. दे घेत असं म्हणतो, ओके नाही? चला, आता जाऊया आपल्या अभ्यासाकडे. हेल्थ अँड डिसीजची पीपीटी ऑन करते. आपण आधी ती एक करून चेक करू त्यातल्या सगळ्या गोष्टी. एकच सेकंड ना, मी स्क्रीन शेअर करते. येस, हेल्थ अँड डिसीजेस. गुड. चलो, ह्या लेसन मध्ये आपण बघितलं होतं की हेल्थ म्हणजे काय आणि डिसीजेस म्हणजे काय. तर हेल्थ इज द कम्प्लीट वेलबिंग ऑफ अ पर्सन. इट कॅन बी सोशल, फिजिकल, मेंटल, all the possible conditions of a person. If they are good with no problem or no dis-ease, then it is a healthy person. किंवा he or she is a healthy person or it is a healthy condition. तर त्या हेल्थला जर काही डिसीज झाला म्हणजे एनी काइंड ऑफ कॅन बी अ पॅथोजन इन्व्हेडेशन और जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी किंवा लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, ह्या कुठल्याही गोष्टीमुळे किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे जर काही प्रॉब्लेम झाला आपल्या हेल्थला, आपल्या फिजिकल, मेंटल, सोशल कोणत्याही वेलबिंगला, तर डिसीज झाला असं आपण म्हणतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पावसाळा, क्लायमेट चेंज झाला की सर्दी खोकला ताप. उन्हाळा आला सर्दी खोकले. हिवाळा आला तरी डोकेदुखी, सर्दी खोकला हे सगळ्यांना होतं. क्लायमेट चेंजचा त्रास सगळ्यांना होतो, बरोबर. पण ह्याच्यामुळे आजारी पडणं म्हणजे थोडे सर्दी खोकला ताप क्लायमेट चेंजमुळे होणं हे चांगलं लक्षण आहे. आपली बॉडी ऍडजस्ट करते आणि म्हणून आपल्या शरीरातल्या एक्स्ट्रा गोष्टी, जसं की बघा उन्हाळा सुरू झाला की आपल्या शरीरातलं सगळं घट्ट, त्याच्या आधी हिवाळा असतो, सगळं कफ पित्त एकदम घट्ट झालेलं असतं शरीरामध्ये. जसा उन्हाळा तो निघून जायला लागतं. म्हणजे एक्स्ट्रा जे त्रासदायक आहे शरीरातलं ते सगळं निघून जातं आणि तसं ते निघून गेलं की बॉडी परत नॉर्मल होते. ते पित्त सगळं जमा झालेलं असतं. ते एक प्रकारे युअर बॉडी इज क्लिनिंग इटसेल्फ. क्लायमेटिक चेंज किंवा आजूबाजूचे पॅथोजन्स तुमच्या बॉडीवर अटॅक करतात आणि ताप येतो आणि तो ताप आपोआप जातो. पण असा ताप चांगला असतो का? कारण की तुमची इम्युन सिस्टीम बूस्ट करण्याकरता तुमच्या बॉडीमधले जे काही WBC RBCs आहेत, स्पेशली WBC जे फाईट करतात, त्यांची ती स्ट्रेंथ किती चांगली आहे हे चेक करण्याकरताचे असे ताप असतात. तर ते आपोआप बरे होतात. सो तुम्हाला माहिती आहे का, खूप साऱ्या ठिकाणी अजून सुद्धा, आणि मागची जनरेशन म्हणजे आपल्या आईबाबांची जनरेशन अशी होती, बरं नाही म्हटलं ना लगेच डॉक्टरकडे जायचं नाही. 1 दिवस जाऊ द्यायचं, 2 दिवस जाऊ द्यायचे आणि त्याच्याही पलीकडे बरं नाही म्हटलं तरच डॉक्टरकडे जायचं. म्हणजे बॉडीला वेळ द्यायचा ऑटो रिकव्हरीसाठी. स्वतःहून बॉडी जर रिकव्हर झाली तर मग तुम्हाला औषधं घेण्याची गरज नाही किंवा फक्त सपोर्टिव्ह औषधं घ्यायला पाहिजे, अशी कंडिशन असते. माझं डोकं खूप दुखतंय, गोळी दे मला. आणि लगेच दुखल्या तुम्ही गोळी घेतलीत, कधी कधी त्याची खूप गरज पण असते. मी हे नाही म्हणत, आपल्याला खूप इमर्जन्सी आहे, आपल्याला काम आहे, खूप कामं आहेत आणि डायरेक्ट डोकं दुखायला लागलं, तुमच्याकडे वेळच नाहीये स्वतःहून 2 दिवस त्याला वेळ देऊन बरं व्हायला. त्या कंडिशन मध्ये आपण अशी औषधं घेतो. पण त्याची सवय झाली की मग
काही लोक तुम्ही बघितलेत का? माझ्या ओळखीत आहेत अशी काही बरीच लोक आहेत. रात्री झोप येत नाही, मला ते हे दे ग, जरा मला डोक्याला लावू दे, जरा ते अमृतांजन लावू दे, झेंडूबाम लावू दे, त्या वासामुळे मला झोप येते. म्हणजे डोकं दुखी करता किंवा सर्दी खोकला तापमुळे डोकं जाम झालंय, नाक जाम झालंय म्हणून आपण लावतो ना हे सगळं. तर हे त्याच्यासाठी लावायचं नाहीये, झोप येण्याकरता आता ते निमित्त झालंय. सो अशा पद्धतीने आपण त्या औषधांचा स्वतःवरती इतका प्रभाव करून घेतो की ती डिसईज कम्प्लीट करण्याकरता किंवा डिसईज घालवण्याकरताची औषधं आपल्या बॉडी सिस्टीमचा भागच होतात. काही लोक अशी असतात, डॉक्टरकडे उगाच जातात, डॉक्टर आज ना मला खूप अस्वस्थ वाटते, मला काहीतरी औषध द्या. डॉक्टर मला ना आज खूप थकल्यासारखंच वाटतंय, आज मला काहीतरी औषध द्या ना. म्हणजे औषध घेतलं की मला बरं वाटतं, येस मॅम. ह्या ऍझम्पशनमुळे डॉक्टरकडे जायचं आणि औषधं घेत राहायची. असं करणं एक प्रकारचाच एक डिसीजच आहे, सायकोलॉजिकल कंडिशन आहे ना ती. सो तसं नाही करायला पाहिजे. अँड वी शुड हॅव अ कम्प्लीट फेथ इन अवर बॉडी की नाही मला काय होणार नाही, छोटं मोठं काय झालं तर माझी बॉडी फाईट करून घेईल ना, असं स्वतःला सांगत राहायचं. म्हणजे आणि त्याच्याहून पण बरं नाही वाटलं तर मग डॉक्टरकडे जायचं. मग काय डॉक्टर सोडत नाही आपल्याला, 100 औषध देऊनच हे घ्या ते घ्या ते घ्या, मग घ्यावंच लागतं ते. तर टाइप्स ऑफ डिसीजेस आपण बघितले होते, क्रोनिक आणि अॅक्यूट. क्रोनिक म्हणजे लॉंग ड्युरेशन मध्ये चालत राहतात ते. अॅक्यूट फॉर द स्मॉल टाइम बिंग दे आर, येतात, औषध गोळ्या घेतल्या की ते आपोआप बरे होतात आणि ते गो बॅक. रिझन्समुळे पण आपण बघितले होते, हेरिडिटरी की जे तुमच्या हातात नाहीये, ते तुमच्या जेनेटिक प्रॉब्लेम्समुळे आहेत म्हणून तुमच्याकडे ते येतात. अक्वायर्ड इन्फेक्शनमुळे येणारे आणि नॉन इन्फेक्शियस, म्हणजे ते नॉन इन्फेक्शियसचा तुमचा काही रोल नाहीये, ते काहीतरी बॉडी सिस्टीम मध्ये बिघाड झालाय म्हणून ते एक्वायर झाले ड्यू टू नॉन फंक्शनिंग और डिसफंक्शनिंग ऑफ दी सिस्टीम्स. आणि इन्फेक्शन्स तर काय बोलायची गरजच नाहीये. आता तुमच्या शाळेमध्ये सुरू असतील इन्फेक्शन्स, ह्याला सर्दी, त्याला सर्दी, त्याला ताप, ह्याला सर्दी, ह्याला खोकला, त्याला खोकला, हे चालू राहतं ते चक्र. मग शाळेमध्ये सांगतात बरं नसेल तर घरी थांबा, येऊ नका. सो कारण की वर्गातल्या एकाला सर्दी झाली की सगळ्यांना सर्दी होण्याची शक्यता असते. त्या एका 1-2 दिवसात तो मुलगा सगळ्यांना इन्फेक्टेड करून टाकतो. जसं कांजिण्या येतात, तर कांजिण्या वगैरे आल्या तर मग शाळेत येऊ नका, घरी थांबा. बरोबर आहे ना? असे त्या मुलाला पण त्रास होत असतो बिचाऱ्याला, आणि काय एवढं जगावेगळा अभ्यास करत असतात काय नाही. येस मॅम. आणि अशा कंडिशन मध्ये वेन यू आर नॉट वेल, यू कांट इवन कॉन्सन्ट्रेट इन युअर स्टडीज वेन यू आर इन द स्कूल. सो बेटर यू बी एट होम, टेक रेस्ट, स्लीप वेल, वॉच टेलिव्हिजन. अदरवाईज तुम्हाला कोण म्हणतं टीव्ही बघा, तर म्हणतात चला अभ्यास करा, चला घरात कामं करा. बरं नसलं की म्हणतात पडून राहा एका ठिकाणी, कुठे जाऊ नको, बसून राहा बरं इथे एका ठिकाणी. मग वी टेक गुड बेनिफिट ऑफ इट. ठीक आहे. आता कॅटेगरीज ऑफ डिसीजेस जे आपण बघितले तेच आहेत इकडे सुद्धा, इन्फेक्शियस, नॉन इन्फेक्शियस. अच्छा, कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीजेसचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. पॅथोजन्समुळे होणारे, त्याचे हायली कॉन्टेजियस असतात, जसे की हवेतनं, पाण्यातनं आणि असे फिरणारे सगळे. सिम्पटम्स अँड ट्रान्समिशन्स आपल्याला समजतं की काहीतरी त्याच्यामध्ये गडबड झालीये, एकाला झाले की सगळ्यांना होत राहतात. अशा पद्धतीचे डिसीजेस इन्फेक्शियस आहेत हे आपल्याला समजतं. जनरली कोणत्या तरी बॉडी फ्लुइडच्या ट्रान्सफ्युजन मधनं ते होत असतात. ब्लड असेल किंवा शिंक असेल किंवा any other body fluids, if they are transmitted, and due to that, if the diseases are transmitted, then they are the transmissible diseases. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, तर मग अशा लोकांना लांब ठेवायचं, हे सगळं बोललो होतो आपण, राईट. त्याच्यानंतर वी हॅड अ डिस्कशन ऑन कॉमन इन्फेक्शन, डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स, हे आपलं राहिलं होतं ना. फ्रॉम हिअर वी हॅव टू कंटिन्यू, बरोबर ना? येस मॅम. हा आपला मित्र, मॅम. हा बघा, हा आपला मित्र डेंगू. डेंगूचा मच्छर आहे हा. तर डेंगू, मलेरिया, बिलेरिया त्याच्या ऍड आहेत, त्या ऍड मधले हिरोज मच्छर आहेत. ठीक आहे. कारण हे मच्छर ज्या ठिकाणी खूप पाणी आहे किंवा अशा साचलेल्या ठिकाणी, आणि ह्यांची अंडी, म्हणजे यांची लाईफ सायकल जी आहे ना पाण्याशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून स्टोर्ड पाणी ठेवू नका, टायर ठेवू नका, रिकामे पिंप ठेवू नका, त्यात असं पाणी जमा झालेलं ठेवू नका. असेल त्याच्यामध्ये तुम्ही ते गप्पी मासे सोडा असं सांगतात, कारण की ते गप्पी मासे जे आहेत ना ह्या मच्छरांचे लार्वे खातात. सो इन रिटर्न आपल्याला काय पाहिजे की मच्छर नाही पाहिजे, बरोबर. त्याच्यासाठी यू हॅव टू कीप युअर सराउंडिंग्स क्लीन. ज्या ठिकाणी खूप अशी बकाल वस्ती असते तिथेच प्यायचं पाणी, तिथेच सगळं ड्रेनेजचं पाणी, तिथेच सगळं वापराचं पाणी, तिथेच सगळं गाई म्हशींना धुणं, तिथेच सगळं, म्हणजे थोडाही डोक्याचा वापर न करता सगळं बकाल करून ठेवायचं, सगळं घाण करून ठेवायचं. अशा ठिकाणी
असे इन्फेक्शन्स खूप लवकर रॅपिडली पसरतात, कारण की ते घाणच घाण आहे. आणि अशा घाणीमध्ये जगणारे खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी हॅपी टू बी देअर, की वाव मला किती किती काय काय आहे इकडे, तिकडे घाण तिकडे घाण तिकडे घाण. दे सर्वाइव ऑन दॅट ना. आपल्यासाठी म्हणजे किती घाण आहे, घर से बाहेर निकल नहीं सकता क्योंकि बहुत बदबू आती है, लेकिन उसको क्लीन कौन करेगा? हे करत नाहीत ना लोक. अशा ठिकाणी असे इन्फेक्शन जास्त असतात, कारण की हा जो डेंग्यू आहे हा त्यातलाच एक प्रकार आहे. डेंग्यू, मलेरिया मच्छर बॉर्न डिसीजेस आहेत. तर याच्यामध्ये ह्याचे जे व्हायरस असतात ना, हे त्या जनरली ह्या मॉस्किटोच्या फिमेल्सच्या बॉडीमध्ये असतात. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, मच्छर ना स्वतःचं पोट भरण्याकरता आपल्याला चावत नाहीत. मच्छर पोट भरण्याकरता स्पेशली कुठल्या तरी प्लांट्सच्या ट्रंकवर वगैरे जाऊन त्यातला ज्यूस असतात तो सक करतात. पण ते जसं आपल्याला टाइमपास करायला काही नसतं, मग आपण मोबाईलवर व्हायरल काय आहे ते बघतो, किंवा म्हणजे व्हायरल म्हणजे ह्यातला व्हायरस नाही, काय मीम्स आहेत, काय रील्स आहेत, काय शॉर्ट्स आहेत, हे सगळं बघतो ना आपण. तो आपला टाइमपास आहे, तसाच हा यांचा टाइमपास आहे. दे कम अँड जस्ट फाईट अस फॉर द फन, कारण की त्यात त्यांना एक प्रकारची मजा मिळते. आणि त्यांच्या बॉडीमध्ये जे रक्त असतं ते खूपदा ते रक्त आपलंही असतं, पण पोट भरण्याकरताची त्यांची ती सिस्टीम नाहीये. या फिमेल मॉस्किटोसच्या मध्ये त्याचे जे व्हायरस असतात, ते व्हायरस जेव्हा ते आपल्याला चावतात तेव्हा आपल्या बॉडीत जातात. म्हणजे इकडनं ते आपलं रक्त घेणार आणि तिकडनं ते आपल्या रक्तामध्येच ते व्हायरस सोडणार. व्हायरस आणि बॅक्टेरिया ह्या दोन मायक्रो ऑर्गॅनिझम्स मधला फरक समजून घ्या. व्हायरस असे कुठेही बाहेर पडलेले असतात ना, तेव्हा ते डेड असतात. बट व्हेन दे आर इनसाइड दी सिस्टीम ऑफ दी काय बरं म्हणतो आपण, त्यांचं ते इन्क्युबेशनसाठीचं जे कोणी प्राणी असतो, समजा जसा स्वाईन फ्लू आहे, तर तो स्वाईनच्या बॉडीमध्ये म्हणजे डुक्करच्या बॉडीमध्ये जेव्हा जातो तेव्हा तो ऍक्टिव्हेट होतो. आता ह्या मच्छरांचे जे काही व्हायरस असतात ते ह्युमन बॉडीमध्ये आल्यावरती ऍक्टिव्हेट होतात, स्पेशली मॅमल्समध्ये. तर त्याच्यातले पण ह्युमन्स, आपण त्यांच्यासाठी एकदम इझी प्रे असतो, आपल्याला कळत नाही आजूबाजूला जसे मॉस्किटोस फिरतात तेव्हा. तर हे काय करतात, आपल्या बॉडीमध्ये येतात कोण, व्हायरस, आणि मग ऍक्टिव्ह होतात. मग आपल्या सिस्टीममध्ये ते ब्लडमध्ये आलेले असतात, ब्लडमधून ते सगळे पसरतात पसरतात पसरतात, आणि मग सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांची लक्षणं आहेत ती आपल्याला दिसायला लागतात. एडिस इजिप्टी नावाचा जो मॉस्किटो आहे ना, त्याच्यामुळे होतो डेंग्यू. आणि खूप भयंकर ताप येतो, हातपाय दुखायला लागतात, ब्लड काउंट जो आहे आपला म्हणजे प्लेटलेट्स ते कमी व्हायला लागतात, कारण की ब्लडमध्येच अटॅक करतो ना तो व्हायरस. आणि मग माणूस खूप असा बेजार होतो, थकून जातो, कारण की बॉडीची इम्युन सिस्टीम तुमची गडबडली आहे. थकवा आलाय, खाणं पिणं, तापामुळे हाय हाय भयंकर ताप असतो म्हणजे हाय फिवर, तुमचं खाणं पिणं बंद होतं, तोंडाला चव नसते, बॉडीवर रॅश येतात, भयंकर काय काय त्रास होतात. मग ऍडमिट करतात. डेंग्यू बिंगू झाला की मग सलाईन मधनं हळूहळू औषध देतात. यू हॅव टू सर्वाइव्ह ना फर्स्ट. हळूहळू हळूहळू एक एक गोष्ट मग बॉडीमध्ये तुमच्या ते त्याचे व्हायरस जे आहेत ते मारण्याकरताची औषधं देतात, आणि हळूहळू माणूस बरा होतो. बट दॅट हॅज टू बी डिटेक्टेड अर्ली, त्याच्याकरता ब्लड टेस्ट करावी लागते, बरोबर. असाच दुसरा आहे स्वाईन फ्लू. जसं मी तुम्हाला म्हटलं की बघा, खूप साऱ्या कंट्रीजमध्ये पिग्स खातात. जसे आपल्याकडे गोड्स किंवा शिप किंवा कोंबड्या वगैरे असे पाळतात, कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ इटिंग देम, बरोबर ना. तर त्यांना कापून खाण्याची पद्धत आहे. ज्या कंट्रीजमध्ये स्वाईन किंवा ज्या पार्ट्समध्ये स्वाईन इज लाईक पिग्स, त्यांना तुम्हाला रिअर करायचे, पण त्यांच्यामध्ये जर हा व्हायरस, इन्फ्लुएन्झाचा व्हायरस गेला, द फ्लू इज देअर टू दोज पिग्स. फ्लू इज लाईक सर्दी खोकला ताप, कॉमन फ्लू म्हणतो ना आपण त्याला, सर्दी खोकला तर कॉमन फ्लू सगळ्यांना होतच असतो. पण जो स्वाईन मध्ये होतो तो स्वाईन फ्लू, त्याचा व्हायरस आहे इन्फ्लुएन्झा, आणि त्याच्यामुळे जर त्या पिग्स मध्ये तो फ्लू झाला, त्यांना पण आपल्यासारखं सर्दी, नाक दुखी आणि ताप बीप असा येतो, आणि त्या इन्फेक्टेड पिग्समुळे तो ह्युमन्स मध्ये येतो. अँड इट्स अ ग्लोबल प्रॉब्लेम, कारण की हे व्हायरस बघा असे इकडे तिकडे पडलेले असतील जमिनीवर, इकडे तिकडे तुमच्या माझ्या अंगावर, माझ्या लॅपटॉपवर, तुमच्या मोबाईलवर, तरी आपल्याला कळणार नाही, अनलेस दे आर इन टू दी बॉडी ऑफ दॅट पर्टिक्युलर अॅनिमल, ज्याच्यामध्ये गेल्यावर ते ऍक्टिव्हेट होतात. प्रत्येक व्हायरसचे टार्गेट वेगवेगळे असतात. एड्स, एड्स हा एक असा डिसीज आहे जो की HIV व्हायरसमुळे होतो. हे सगळं आपण बुकमध्ये पण पुन्हा एकदा बघू. आय विल टेल यू ऑल द थिंग्स इन डिटेल अगेन इन दॅट. तर ह्याच्यामध्ये काय होतं की ह्या डिसीजमध्ये आपल्या
ज्या कुठल्या माणसाच्या शरीरामध्ये ह्या एड्सचे व्हायरस जातात तो इम्युन सिस्टीमलाच टार्गेट करतो. म्हणजे तुमच्या WBCनाच तो टार्गेट करतो, त्याच्यामध्ये तो जाऊन राहतो. तुमच्या WBC मध्ये त्यांच्या स्वतःची कॅपॅसिटी आहे मारामारी करण्याची. त्यांच्यामध्ये घुसून जर एखादा व्हायरस त्यांची सिस्टीम तबाह करत असेल, जैसे की वो होता है ना की किसी के अंदर घुस के उसको वश करना, तसं काहीतरी त्या WBCचं झालं तर ते स्वतःचं काम नाही करू शकत. मग तुमची इम्युन सिस्टीम गेली शून्य. मग तुम्हाला साधी सर्दी, कोणी शिंकलं की तुम्हाला लगेच शिंका, कोणा ताप आला की तुम्हाला लगेच ताप, कारण की तुमची सिस्टीमच गडबडली आहे, इम्युन सिस्टीमच झिरो आहे. म्हणजे एड्स झालेला माणूस एड्समुळे नाही मरत. एड्स झालेला माणूस त्याला सतत होणाऱ्या इन्फेक्शनमुळे वीक होऊन काहीतरी निमित्त होऊन मरतो. कारण त्याची बॉडी आता आओ जाओ घर तुम्हारा हो जाती है, क्योंकि वो सबके लिए खुला हो गया है. इम्युन सिस्टीम जेव्हा तुमची कमी होते, झिरो होते, नॉट वर्किंग कंडिशन मध्ये येते, तेव्हा तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं इज व्हेरी डिफिकल्ट. सो दॅट इज डन बाय ह्या HIV व्हायरसमुळे. आणि ह्याचं ट्रान्सफ्युजन कशामुळे होतं बघा, इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडी फ्लुइड्स मधनं होतं. ज्या माणसाला एड्स झालंय त्या बॉडी मधनं जर ब्लड घेतलं, ब्लड डोनेट करतात. पूर्वी तर ब्लड डोनेट करताना चेकिंग पण होत नव्हतं. म्हणजे खूप इमर्जन्सी आहे, तुमचा ब्लड ग्रुप काय, हा त्याला पण तोच हवाय, मॅच झाला, देऊन टाकला. पण त्या माणसाच्या बॉडीमध्ये जर असे काही व्हायरस आहेत त्यालाही माहित नसतात. खूपदा जोपर्यंत आपल्याला काही त्रास होत नाही आपल्याला माहित नसतं की आपल्या बॉडीमध्ये काही पॅथोजन्स आहेत. देणाऱ्या माणसाला तरी काय माहिती मला त्रास होतोय का, ह्याला पण व्हायला पाहिजे, असा विचार करून कोणीही ब्लड डोनेट करत नाही. ब्लड डोनेट करण्याकरता खूप मोठं मन लागतं की कोणाचा तरी जीव वाचावा म्हणून मी माझं ब्लड देतोय. तर जनरली असं जेव्हा पूर्वी जेव्हा असं व्हायचं की माहित नसायचं की आपण घेतलेलं ब्लड एखाद्या इन्फेक्टेड पर्सनचं आहे का, तर काही कालावधीनंतर त्या माणसाच्या बॉडीमध्ये त्याचे जर्म्स बॅक्टेरिया डेव्हलप झाल्यानंतर त्या माणसाला तो डिसीज व्हायचा, जो की पहिल्या माणसाला झालेला होता. आणि याची एक खरी खरी केस आमच्याच घरात झाली, जे की आम्हाला माहित नव्हतं कोणाला, आणि हे नंतर समजलं. म्हणजे आमच्या ओळखीतल्या एक काकू होत्या, त्या खूप लहान होत्या, जेव्हा त्यांना खूप बरं नव्हतं तेव्हा त्यांना ब्लड डोनेट केलं होतं. त्यांना तो हेपेटायटिस B का C असा काहीतरी डिसीज झाला, आणि त्याच्या कधी झाला जेव्हा त्यांची रिटायरमेंट आली 55 एज, तोपर्यंत त्यांच्या बॉडीमध्ये त्यांनी लहानपणी घेतलेल्या ब्लडमुळे आलेले ते जे व्हायरस होते ते आरामात राहत होते एवढी वर्ष, काही झालं नाही त्यांना. मस्त जॉब करत होत्या, अपडाऊन करत होत्या, धावपळ करत होत्या, घरातलं बाहेरचं मुलांचं सगळं करत होत्या. पण जेव्हा त्यांची रिटायरमेंट आली तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की माझी पाठ खूप दुखते, माझे पाय खूप दुखतात. एक 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 जेव्हा टेस्ट केली तेव्हा समजलं की काहीतरी झालंय. ब्लड टेस्ट केली की समजलं की काहीतरी हेपेटायटिस B C असं काहीतरी त्यांना झाला होता कुठेतरी तो टाईप. मग चेक केलं की तुम्हाला कसं झालं, कारण तुम्हाला तर काही नाहीच आहे ना पॉसिबिलिटी, तुमच्या फॅमिलीमध्ये नाहीये, आणखीन कुठून नाहीये. मग केस हिस्ट्री जेव्हा चेक केली तेव्हा सांगितलं मला लहानपणी खूप बरं नव्हतं तेव्हा मला ऍडमिट केलं होतं, तर तेव्हा आलेले ते त्यांच्या बॉडीमधले व्हायरसेस नंतर त्यांच्या बॉडीमध्ये ऍक्टिव्हेट झाले अँड लिटरली दोज व्हायरसेस किल्ड हर. आणि म्हणजे मग नंतर त्या एवढ्या वीक होत गेल्या की त्यांना सलाईन दिल्याशिवाय त्या बॉडीमधनं त्यांची औषधं, त्यांची ट्रीटमेंट, आपल्याला इतकं वाईट वाटतं ना एखाद्या माणसाला असं बघून, जो खूप हसता खेळता असतो, जो खूप चांगला असतो, जो खूप मल्टिपल गोष्टी करत असतो, बट इलनेस किल्स अ पर्सन. आणि असे डिसिजेस जे आपल्याला माहितच नसतात की समोरच्या माणसाला झालेले आहेत, अँड वन डे दॅट पर्सन इज नो मोर. म्हणजे काल परवापर्यंत आपण ज्या माणसाशी बोललो, आज अचानक त्याला असं काहीतरी डिटेक्ट झालं. आणि सी लाईफ इज सो इनप्रिडिक्टेबल. म्हणजे किती विचित्र वाटतं ना, विचार करून बघा, हे ज्यांच्या बाबतीमध्ये होतं त्यांच्या आयुष्यामध्ये किती डेंजरस गोष्टी असतात. आपल्या घरातलीच ही केस असली की आपल्याला त्या गोष्टीची इंटेन्सिटी समजते. म्हणूनच आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप लोक केअरफुल झालेत. ब्लड देताना घेताना बऱ्याच टेस्ट केल्या जातात त्याच्यामधनं, आणि स्टोअर करून ठेवतात ब्लड. म्हणजे इमर्जन्सी आली की ब्लड बँक मध्ये ब्लड इज स्टोअर्ड ऑलरेडी. इमर्जन्सी आली, मला माहित नाही, त्याचं घेतलं आणि दिलं, असं जनरली करत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्याकरता म्हणजे आलेल्या ह्या सगळ्या अनुभवांमधनच आलेलं शहाणपण आहे. आपल्याला काय माहितीये ना, डॉक्टरना तरी काय माहिती होतं की इमर्जन्सी ब्लडची गरज आहे, ब्लड द्या म्हणून ते दिलं असेल. त्यांना तरी काय माहिती, आणि देणार तरी त्याला तरी त्या माणसाला काय माहिती की आपण दिलेलं ब्लड काय इन्फेक्शियस आहे, हो की नाही. सो असे डिसीजेस असतात. आता इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स, रॅबीज अँड इट्स सिम्टम्स. मी तर ह्याच्यावरती 1-2-3 व्हिडिओ पण बघितले होते. काही काही व्हिडिओ इतके विचित्र आणि भयंकर असतात माहितीये का,
रेबीज हा जो डिसीज आहे ना, हा व्हायरल डिसीज आहे, जो जनरली मॅमल्सला होतो आणि डॉग्सला होतो. डॉग्स मधला रेबीज आपल्या सगळ्यांना माहितीये, पण कुठलाही प्राणी चावला ना, रेबीजचं इंजेक्शन देतात. कारण की तो दुसऱ्या प्राण्यांनाही होऊ शकतो असं ऍझ्युम्ड आहे, आणि त्यांना काय होतं आपल्याला माहित नाही, पण डॉग्स आर लाईक, आपण त्यांना पाळतो, आपण त्यांचा स्टडी केला, त्याच्यामुळे आपल्याला माहितीये की रेबीज डॉग्सना होतो, त्याची ही ट्रीटमेंट आहे किंवा ही काहीतरी त्याला मदत करू शकतो त्या माणसाला, अशी कंडिशन असू शकते. तर ह्याच्यामध्ये जर एखादा पिसाळलेला कुत्रा ज्याला रेबीज झालाय, तो व्हायरल डिसीज आहे, तर त्या डॉगमध्ये ते व्हायरस गेले तर ही विल बी बिहेविंग लाईक अ ॲबनॉर्मल डॉग. तुमचा पाळलेला असेल, रस्त्यावरचा असेल, कुठला असेल, तो असा पिसाळल्यासारखा, आणि कुठेही जाऊन कोणाला ते चावायचं किंवा असे ते दात, आणि ते बिकॉज दे फिअर ऑफ वॉटर, दे फिअर ऑफ वॉटर, म्हणजे घाबरलेले असतात ते, आणि स्वतःचा जीव वाचवण्याकरता कोणाला तरी चावायचं वगैरे ही खूप नॅचरल टेंडन्सी आहे. विचार करा, जेव्हा आपण घाबरलेलो असतो तेव्हाच आपण स्वतःचा जीव वाचवण्याकरता लोकांवर अटॅक करतो, बरोबर ना? मला भीती वाटते की समोरचा मला काहीतरी करेल, ही माझ्या मनातली भीती आहे. समोरचा काही करेलच असं नाहीये, पण त्या भीती मध्ये असलेले त्याचे जे काही अॅनिमल्स आहेत, दे अटॅक अदर्स, आणि त्यांच्या दातामधनं, त्यांच्या लाळेतले सगळे जर्म्स म्हणजे व्हायरस समोरच्या बॉडीमध्ये जातात, आणि ते एकदा बॉडीमध्ये गेले की गेले. मग त्या माणसामध्ये पण ते सिम्पटम्स डेव्हलप होतात. हेडेक, डोकंदुखी, फीवर, फटीग, आणि ज्या ठिकाणी त्याने चावलंय तिथे भयंकर दुखणं, किंवा ब्लड जर बाहेर आलं तर पहिल्यांदा ते रेबीजचे इंजेक्शन देतात, बरोबर? अशा पद्धतीने सगळ्या ह्या ज्या डेंजरस सिच्युएशन्स असतात की काहीतरी झालंय, आणि हा जो व्हायरस आहे हा आपल्या नर्वस सिस्टीमला अफेक्ट करतो. नर्वस सिस्टीम इज युअर ब्रेन अँड युअर स्पायनल कॉर्ड अँड ऑल द नर्व्स इन युअर बॉडी. तर एकदा तुम्हाला त्या बॉडी सिस्टीम मध्ये तुमच्या नर्व्सवर त्याचा कंट्रोल आला, न्यूरोलॉजिकल कंट्रोल आला, की मग तुम्हाला हॅल्युसिनेशन्स होतात, चक्कर यायला लागतात, दिसायला लागतं की कोणतरी मला काहीतरी करतंय, मी त्याला चावलं पाहिजे, ते आपोआप येतं, बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने ते तुमच्या सिस्टीम्सवरती अटॅक करतात आणि तुम्हाला हँडिकॅप करतात. देन यू कांट थिंक, यू कांट हेल्प युअर सेल्फ. म्हणून हे सगळे डेंजरस डिसीजेस असतात. प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन विदाउट प्रॉम्प्ट पोस्ट एक्सपोजर ट्रीटमेंट, रेबीज इज व्हर्च्युअली 100% फॅटल वन्स क्लिनिकल. असं म्हणतात की ह्या रेबीज वरती 100% औषध नाहीये. सो रेबीज झाला की त्या माणसाचा अंत आला असं म्हणतात. त्याची ट्रीटमेंट करतात, पण ती किती फिजिबल आहे आणि किती लेवलला जाऊन त्याचं इन्फेक्शन पसरलंय, इथपर्यंत त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण येस, ते आहे आपल्या आजूबाजूला. सो म्हणूनच ते म्हणतात ना, भटके कुत्र्यांपासून लांब राहा, काठी घेऊन फिरा. आणि यू नेव्हर नो ना, यू नेव्हर नो कोणाला काय इन्फेक्शन झालं आणि ते तुम्हाला झालं तर. बी प्रिपेअर्ड. पुढचा नॉन इन्फेक्शियस डिसीज मधला डेंजरस, बघा मी तुम्हाला घाबरवत नाहीये की तुमच्या आजूबाजूला हे सगळे डिसीजेस आहेत असं नाहीये, पण खरंच तुमच्या आजूबाजूला, माझ्या आजूबाजूला, आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला, आपल्या सराउंडिंग मध्ये ह्याचे व्हायरसेस, याचे जर्म्स, यांचे बॅक्टेरिया असतात. कोणाला कुठे काय झालंय आणि काय होऊ शकतं ह्याचं नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे. वी आर इंटेलिजंट पीपल बिकॉज वी आर ह्युमन्स. आपला अभ्यास झालाय या गोष्टींचा, आणि फक्त अज्ञानामुळे ते कोणाला झालं असेल आणि आपण मदत नाही करू शकलो तर मग काय उपयोग आहे घंटा शिकवण्याचा, की आपण कशा करता काय शिकतोय. सी, ऑल दिस थिंग्स आर गिव्हन इन द टेक्स्ट बुक विथ द पर्पज की आपल्याला या गोष्टीचं ज्ञान असावं आणि आपण स्वतःची आणि इतरांची मदत करावी. जरा तुमचं टेक्स्ट बुक बघा, सगळेचे सगळे लेसन्स असे आहेत ज्याचा तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापर करू शकता. हा लेसन फक्त टेक्स्टबुक मध्ये रोगांची माहिती म्हणून दिलेला नाहीये. हे रोग आपल्या आजूबाजूला आहेत आणि वी हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर देम, रॅदर वी हॅव टू थिंक ओव्हर देम. आता तर गोष्ट अशी आहे बघा, आपल्या देशामध्ये खूप चांगल्या गोष्टी होतात, बरोबर ना? म्हणजे आता आपण खूप प्रभावीपणे आणि एकदम ताठमानेने जगायला सुरुवात केलेली आहे. तर आपल्याला स्वतःच्या देशासाठी आणि स्वतःसाठी पण काही चांगल्या गोष्टी करण्याचा विचार करायला काय हरकत आहे बघा. खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी, एआयचा वापर, मेडिसिन, किंवा आपली अगदी आपल्या काय बरं म्हणतो आपण त्याला, आपल्या देशाची जी सुरक्षा व्यवस्था आहे, कुठलीही म्हणा, एज्युकेशन सिस्टीम म्हणा, काहीही तुम्ही म्हणा, तिकडे तुम्ही आता क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचं काम करू शकता. तुम्ही अजून लहान आहात ना, यू आर जस्ट इन 8th स्टँडर्ड. थिंक वेअर यू वुड बी. लवकरच आपल्याकडे आजूबाजूला सगळीकडे असं एआयचा वापर, चांगले रस्ते तर सुरू झाले. तुम्ही बघितलंय का रस्त्यांमध्ये किती किती फरक पडलाय, आई शपथ.
भयंकर फरक पडला रस्त्यामध्ये. मी ट्रस्ट मी तुम्हाला माझा खरा अनुभव सांगते. मी लहान होते ना, तेव्हा मी माझ्या फॅमिली बरोबर पूर्ण भारत भटकून आले. म्हणजे माझे आजोबा, आजी, आई, बाबा आम्ही सगळे असे भटकत असायचो. सुट्टीला गेले की आम्ही जायचो. सगळा भारत आम्ही फिरायचो. आम्हाला भयंकर त्रास व्हायचा कुठे? ट्रॅव्हल. तरी आम्ही लांब लांबचे रस्ते रेल्वेने ट्रॅक करायचो. पण तिथल्या तिथे फिरताना बस, खटखट खटखट खटारा बसेस, त्यांचे आवाज, रस्त्यावर ट्रॅफिक जाम, एवढूसा रस्ता, त्याच्यावर सगळ्या गाड्या, ही तेव्हाची परिस्थिती होती. आता आम्ही आहे ना मार्च मध्ये गेलो होतो कुंभमेळ्याला. पुण्याहून तिथे गेलो होतो आम्ही, प्रयागराज. मग नंतर आम्ही गेलो अयोध्या, त्याच्यानंतर आम्ही गेलो बनारस. आम्ही सगळं बघून आलो. पुण्याहून आम्हाला तिथे जाताना मी खरं सांगते, आम्ही असे गेलो, सगळेचे सगळे रस्ते एकदम काळे कुळकुळीत आणि हायवे एकमेकांना कनेक्टेड. म्हणजे इथून जळगाव साईड, तिथून नागपूर, तिथून युपी, तिथून प्रयाग, तिकडनं बनारस, तिकडनं अयोध्या, तिकडनं समृद्धी महामार्ग आणि परत पुणे. विचार करून बघा की काही वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये आपल्याला साधं मुंबईहून पुण्याला जाताना, पुण्याहून मुंबईला येताना 6-7 तास लागायचे. आता 6-7 तास लागले तर ते ट्रॅफिकमुळे लागतात, पण रस्ते कसले भारी आहेत. तुमच्याकडनं ते पैसे घेतात बरं का, टोल बिलचे पैसे घेतात, पण त्यांनी काम केलंय. आणि ते रस्ते मेंटेन करण्याकरता पैसे लागतात म्हणून ते घेतात. पूर्वी तर आपण टोलही द्यायचो आणि खड्ड्यातही फिरायचो. आता त्याच्यापेक्षा जरी परिस्थिती नाहीये का बरी, म्हणजे इम्प्रुव्हमेंट आहे. सो आपले रस्ते बरेच चाललेत. तर आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींमध्ये आणखीन चांगलं काय करू शकतो याचा विचार करायला हरकत नाही ना. मी एक व्हिडिओ बघितला बरं का काल. त्याच्यात काय सांगितलं होतं की चायनामध्ये काही म्हणजे तिकडे 12-13 युनिट्स आहेत कसले, कचरा जाळून त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी बनवण्याचे. मी विचार केला असे 2-4 जरी आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यात टाकले किंवा प्रत्येक जिल्ह्यात एक जरी असा टाकला, राज्यात 2-3 जरी टाकले, तरी आपला देश कचरा मुक्त होऊन जाईल ना. आणि किती स्वच्छ आणि किती भारी होईल. केवढे मोठे मोठे डम्पिंग ग्राउंड आहेत आपल्याकडे. सगळ्या पूर्ण जिल्ह्यातला कचरा एखाद्या ठिकाणी नेऊन फेकतात. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा कचरा असतो. जस्ट इमॅजिन किती शॅबी असतं ते सगळं. पण त्यातनं बाहेर पडण्याकरता आपण काय करू शकतो? वी नीड टू थिंक ओव्हर इट. काही कंट्रीजमध्ये तर ह्याच प्लास्टिकचा वापर करून सिमेंट टाकतो ना आपण रस्त्याला, सिमेंटीकरण करतो, त्याच्यामध्ये ते वापरतात की ते रस्ते तुटत नाहीत. प्लास्टिक घट्ट चिटकून बसतं ना, तर ते होल्डिंगसाठी वापरतात त्याला. विचार केला तर भरपूर गोष्टी होऊ शकतात. आपल्याला विचार करायचा आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सांगते की हे लेसन्स आहेत ना, ही सुरुवात आहे बघा. ट्राय टू थिंक अबाउट इट की काय काय असतं. तुमचा एकदा तुम्हाला बेस कळला ना की आजूबाजूच्या गोष्टी, तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टी, अँड यू कॅन डेव्हलप समथिंग बेटर फॉर युअर बेटरमेंट अँड बेटरमेंट ऑफ अवर कंट्री टू. आणि आता तर वी कॅन लीड द एंटायर ग्लोब. तर मग आपल्या हातात आहे ना की आपण आपलं नॉलेज किती चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. बरोबर ना. नॉलेज कमवणं सोपं आहे, पण नॉलेजचं युटिलायझेशन करणं आणि त्याच्यातनं काहीतरी चांगलं करणं ज्याच्यामुळे सगळ्यांचं भलं होईल, हा विचार खूप मोठा आहे. आणि तो आपण करू शकतो. तो आपल्याकडे ऑलरेडी आहे, हो की नाही. चला, पुढचा डिसीज आहे कॅन्सर. कॅन्सर असा आहे, त्याला आपण म्हणतो घर के भेदी. त्याच घरात राहायचं आणि तिथल्याच लोकांना मारायचं. कारण काय? कॅन्सर मधले जे काही सेल्स असतात ते आपल्याच बॉडीचे सेल्स असतात. ज्या ऑर्गनचे सेल, त्याच ऑर्गनचे एक्स्ट्रा सेल आणि त्यांचा एक पूर्णच्या पूर्ण असं बंच बनतो, त्याला आपण गाठ म्हणतो. बरोबर, कॅन्सरची गाठ. तर त्या गाठीमध्ये कोण असतं? बाहेरचे पॅथोजन, इकडचे जर्म्स, व्हायरस काही नाही. समजा नाव घ्यायला पण भीती वाटते, लंग कॅन्सर असं जर म्हटलं तर लंग मध्ये लंग्सचे जसे सेल्स असतात ना, त्या लंग्सच्या सेल्सचीच एक गाठ बनेल. ते एक्स्ट्रा सेल आहेत, ते नको बनायला पाहिजे होते पण ते बनले. आता ते सेल काय करतील? बाकी सगळ्या सेलची सगळी फॅसिलिटी खाऊन टाकतील. फूड, ऑक्सिजन सगळं त्यांच्या तिथे ते कॉम्पिट करतील आणि दे विल क्रिएट अ प्रॉब्लेम. आपल्या शरीरामध्ये एक जरी गोष्ट एक्स्ट्रा असली तरी पण देन इट क्रिएट्स द प्रॉब्लेम. बरोबर. हाच प्रॉब्लेम त्या गाठीमुळे होतो. आणि त्या 2 प्रकारच्या असतात. एक तर असते बेनाईन आणि दुसरी काय बरं म्हणतात त्याला, मला नाव लक्षात नाही. म्हणजे एक फुटते आणि एक फुटत नाही. तर ते बेनाईन म्हणजे ते तुम्हाला तसे काढून टाकता येतात. आणि दुसरे जे असतात ते फुटून दुसरीकडे सगळीकडे पसरतात सिस्टीम मध्ये आणि तिकडे तिकडे नवीन नवीन गाठी बनवतात. सो अशा दुसऱ्या पद्धतीचे जे असतात ना, ते जरा जास्त डेंजरस असतात. कारण की मग ते सगळीकडे पसरले की त्या ठिकाणच्या सगळ्या ऑर्गन्सना तुम्हाला टार्गेट करून ट्रीट करावं लागतं. सो कॅन्सर इज अ डेडली डिसीज इफ इट इज नॉट अंडरस्टूड
इन टाइम. पण कॅन्सरची ट्रीटमेंट होते. कॅन्सरची ट्रीटमेंटच कॅन्सर सारखी भयंकर असते, कारण त्याच्यामध्ये खूप सारे हेवी केमिकल्स वापरले जातात. तुम्ही तुमच्याच बॉडीमधल्या त्या सेल्सना मारणारे जे तुमच्याच बॉडीमधल्या जे चांगले आहेत, उगाच कोणाला तरी मारण्याकरता तुम्हाला काहीतरी ऍडिशनल टाकावं लागेल, बरोबर ना? साधं इन्फेक्शन झालं, इन्फेक्शन नाही, चला आपण असं एक्झाम्पल घेऊया. तुमच्या घरामध्ये तुम्ही रात्री झोपताना मच्छरांचा स्प्रे मारला, ठीक आहे, समजतंय तुम्हाला मी काय म्हणते? खूप सारे मच्छर झाले किंवा माशा झाले, तुम्ही स्प्रे मारला, त्या स्प्रेचा वास तुमच्या नाकात जात नाही का? त्या स्प्रेचे ड्रॉपलेट्स जातो ना, आपल्या डोळ्यामध्ये गेले की सुरसुरतं. साधी ती ते मच्छरची कॉईल लावतो आपण, मच्छर मरो मरो आपल्यालाच खोकलायला लागतो त्याच्यामुळे. द रिझन इज आपल्या बॉडीला सुद्धा त्रास होतात ह्या सगळ्या केमिकल्सचे. हे तर बाहेरचे आहेत जे आपण कॅज्युअली वापरतो. टार्गेटेड मेडिसिन्स जे की तुमच्या त्या ज्या काही ट्युमर्स आहेत, त्याला ट्युमर म्हणतात, गाठ म्हणजे ट्युमर, त्याला किलिंगसाठी तुम्ही जे काही टाकताय त्याच्यामुळे तुमचे बाकीचे नॉर्मल सेल पण मरणारच आहेत ना. ट्युमर मधले सेल पण नॉर्मलच सेल आहेत, फक्त ते अनावश्यक पद्धतीने नको तिथे नको तसे वाढलेले आहेत. म्हणून त्यांना ट्रीट करण्याकरता पूर्ण बॉडी सिस्टीम पण वीक होते, आणि की ते बरोबर म्हणतात ना, सुक्याबरोबर ओलं पण जळतं, तसंच होतं. पण मग नंतर ते एकदा ट्रीटमेंट झाली की माणूस खूप चांगला रिकवर पण होऊ शकतो, आणि चांगलं टेस्टिंग केलं किंवा मॉनिटर करत राहिले हेल्थला, तर परत तो कॅन्सर होतही नाही बऱ्याच केसेसमध्ये. बट स्टील कॅन्सर ही गोष्ट अशी आहे ज्याच्याबद्दल आपण काही प्रिडिक्ट नाही करू शकत. ती कोणालाही कधीही कुठेही कोणत्याही ऑर्गनमध्ये होऊ शकते. सो आपण फक्त गणपती बाप्पाला हे सांगू शकतो की प्लीज कीप एव्हरीबडी हेल्दी, हो की नाही? हा डेंजरस डिसीज म्हणजे आपण वी आर टॉकिंग अबाउट डिसीजेस विच वी ऑलरेडी हॅव हर्ड अँड सीन अराउंड. म्हणजे आपण बघितलेले असतात, ऐकलेले असतात नावं, कोणा कोणावर तरी ह्यांच्या नातेवाईकांचं, शेजारच्यांचं, कोणाच तरी काहीतरी ऐकलेलं असतं. आपण हे सगळे ऐकलेले डिसीजेस, हो की नाही? हो की नाही? तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकले असतील हे. Yes, सो ma'am. आता आपण त्याचं सायन्स समजून Yes, ma'am. चला. Yes, ma'am. पुढचं आहे डायबिटीज. आता डायबिटीज काय आहे? इंडियन्सला डायबिटीज खूप जास्त होतो असं म्हणतात. इंडियन्स हॅव द हॅबिट ऑफ इटिंग स्वीट्स. आपण खूप गोड खातो ना, तर डायबिटीज होण्याचं एक कारण गोड आहे असं नाहीये. डायबिटीज होण्याचं एक कारण आहे आपली बॉडी जर डिसफंक्शन मध्ये असेल तर. म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये बघा, आपण जे काही खातो ते ब्लडमध्ये ऍसिम्युलेट होतं आणि आपल्या प्रत्येक सेलकडे ते जातं, बरोबर? ही सिस्टीम आहे आपली. जे नको आहे ते आपली बॉडी बाहेर टाकून देते, दॅट इज एक्सक्रिटरी सिस्टीम, बरोबर? ऑल सिस्टीम्स आर इंटरलिंक्ड. आपल्या बॉडीमधनं युरिन जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्याच्यामध्ये ग्लुकोज नसतं, ग्लुकोज इज ऍब्झॉर्ब्ड बॅक. पण जेव्हा आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन नावाचं एक केमिकल म्हणतात किंवा एक एन्झाईम किंवा एक काहीतरी गोष्ट आहे जी आपल्या बॉडीमध्ये असते, केमिकल असतं ते जर कमी प्रमाणामध्ये आलं आपल्या बॉडीमध्ये, ब्लडमध्ये, तर ग्लुकोज युरिन मधनं पास होते. म्हणजे तुमच्या बॉडी फंक्शनिंगसाठी तुम्हाला ग्लुकोजची गरज आहे, जी तुम्ही खाता, जेवण बिवण करता त्याच्यामधनं ग्लुकोज मिळतं. तेच ग्लुकोज जर बाहेर पडलं तर तुम्हाला काय एनर्जी मिळणार आहे? सो आपल्या बॉडीमध्ये आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ बीटा सेल्स, त्याच्यामध्ये बीटा सेल्स असे बरेच काही काही सिस्टीम्स असतात आपल्या. तर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या सिस्टीम्समध्ये जर की इन्सुलिन नाही बरोबर प्रमाणामध्ये बनलं तर ते ऍब्झॉर्ब करणं कमी होतं, ग्लुकोज ऍब्झॉर्ब करणं कमी होतं आणि ते आपल्या बॉडीमधनं निघून जातं. आणि मग एकदा तुमच्या बॉडीमधलं ग्लुकोज कमी 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 व्हायला लागलं तर तुम्हाला थकवा येतो, सगळी बॉडी मग हळूहळू डॅमेज व्हायला लागते, कारण सेल्सच कसे काम करणार जर ग्लुकोजच सगळं बाहेर पडलं. म्हणजेच काय करायचं तुम्हाला, बाकी सगळे प्रॉब्लेम न वाढण्यासाठी तुम्हाला तुमची ग्लुकोज लेवल मॉनिटर करायची. मग त्याच्यासाठी बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात. डायबिटीज झालं काय गोळी घ्या सांगतात, त्या गोळीमध्ये इन्सुलिनचा डोस असतो. मग तुमच्या बॉडीमध्ये तेवढं इन्सुलिन असलं दिवसभराचं की तुमचं शुगर मेंटेन राहतं, बरोबर? बॉडीमध्ये राहतं, बाहेर निघून जात नाही, ठीक आहे? असं आहे डायबिटीज. हार्ट डिसीजेस तर असे आहेत की त्याच्याबद्दल आपण आता काय बोलावं. पूर्वीच्या काळी काही विशिष्ट ठराविक वयानंतर लोकांना हार्ट डिसीजेस व्हायचे, हार्ट अटॅक यायचे, कारण की तेव्हा त्यांचे सिस्टीम काम करत नव्हते, थकून गेलेले होते. ब्लड जे होते,
पंप करण्याचे तुमचे जे मसल्स होते त्यांची पॉवर वयोमानाप्रमाणे कमी झाली आणि ते थकले आणि बंद पडले, तर ही नॉर्मल गोष्ट आहे. बट द यंग पीपल, इवन द स्मॉल किड्स, छोटी मुलं 12, 13, 14 वर्षाची. आता त्याच्यामध्ये तर मी हे पण ऐकलं होतं की खूप सारी मुलं अल्फा जनरेशन म्हणजे 2020च्या म्हणजे 2000च्या आसपास वगैरे जन्माला आलेली मुलं जी आता 12, 13, 14, 15 वर्षाची आहेत, अशी सगळी तुमच्या आसपासची सगळी. तर ह्या जनरेशनमध्ये तुम्हाला तुमच्या जन्माच्या आधीपासूनच मोबाईल आहेत, बरोबर. पण खूप साऱ्या मुलांना त्याची एवढी सवय असते की सतत मोबाईल, लॅपटॉप किंवा त्या हातामध्ये आयपॅड हे सगळं पाहिजे 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 पाहिजे. आणि त्याच्यामध्ये बघता काय तुम्ही? व्हॉट डू यू सी इन दॅट? अभ्यासाच्या गोष्टी बघितल्या, थोडा वेळ रेफरन्ससाठी बघितलं, दॅट इज द बेस्ट थिंग. पण तुमच्या लक्षात आली आहे का ही गोष्ट की तुमच्याकडे असलेली जी टेक्नॉलॉजी आहे, तुमच्या हातातली जी टेक्नॉलॉजी आहे, इट इज इटिंग युअर ब्रेन. तुम्ही जे काही बघता ते शॉर्ट्स बघा ना तुम्ही, युट्यूबवरचे शॉर्ट्स, एक लावला की दुसरा, दुसरा लावला की तिसरा, सतत सुरू सतत सुरू, इट इज नेव्हर एंडिंग. People keep on posting the things and they are just one after other after other after other non-ending list of idiotic things. हा सगळ्याचा परिणाम आपल्या मेंदूवरती, आपल्या हार्टवरती होत असो. स्ट्रेस लेवल वाढतो 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 वाढतो. खूप मुलांना गेम खेळायची सवय असते. तुमच्यापैकी जर कोणी मोबाईलवर गेम खेळत असेल, त्यात पण असे काही डेंजरस गेम की त्याच्यामध्ये तुम्हाला लेवल क्रॉस करून पुढे जायचंय, एवढ्याच वेळात हे करायचंय. काही काही एज्युकेशनल गेम्स पण असतात, मी त्यांच्या सपोर्टमध्ये आहे, पण मी त्या गेम्सच्या अपोज मध्ये आहे जे तुमच्या बॉडीवरती, तुमच्या डोक्यावरती, तुमच्या मनावरती नियंत्रण करतात. तुमच्यापैकी कोणीही 18-20 वर्षापर्यंत मोबाईल घेण्याची गरजच नाहीये. पण आजकालच्या मुलांसाठी ते व्यसन झालेलं आहे आणि फोनशिवाय त्यांचं जेवण होत नाही. एकमेकांशी समोर समोर आईबाबांशी बसून त्यांना बोलायला आवडत नाही, त्यांना त्यांचे फोन हवे असतात, बिकॉज दे आर बिझी ना. सतत काहीतरी सुरू आहे आणि आईबाबा ऐकतात नाही ऐकत, पण फोन तर ऐकतो, जे सांगितलं ते लावतो. सो मोबाईल त्यांची नीड होते आणि त्या सगळ्याचा परिणाम 14व्या वर्षी, 13व्या वर्षी हार्ट अटॅक. का बरं? असा काहीतरी कंटेंट बघत राहायचा बघत राहायचा बघत राहायचा, तर तुम्हाला स्ट्रेस देतोय. तुम्हाला काय गरज आहे सगळ्या रिकाम्या गोष्टींचा स्ट्रेस घेण्याची? पण हॅबिट, बॅड हॅबिट. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट, काही मुलांच्या बाबतीत तर असं आहे बरं का, म्हणजे तुम्हाला हे करायचंय, हे तुम्हाला असंच करायचंय, तुमचे ते फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करायचे, हे आई वडिलांची हौस असते. मुलांची हौस असते नसते माहित नाही, आणि मग मुलं मग फेमस व्हायला लागतात की मी हे केलंय, मी ते केलंय. बघा, मी हे म्हणत नाहीये की हे वाईट आहे, मी हे म्हणते की त्याचा परिणाम कसा होतो. वी आर टॉकिंग अबाउट डिसीज इन टू द सायकोलॉजिकल, फिजिकल अँड सोशल वेलबिंग फॅक्टर्स, राईट. आता आपण सायकोलॉजीचा विचार करतोय. समजा मी एखादा व्हिडिओ बनवला आणि मी टाकला, माझ्या कुठल्याही व्हिडिओला ना कमीत कमी 2-3 हजार लोक बघतात, पण त्याच्याहून कमी बघितलं तर का नाही बघितलं, का नाही बघितलं. अरे काय फालतूपणा आहे. लोकांनी बघितलं काय नाही बघितलं काय, तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो. सी, इझी मनी मेकिंग साठी तुम्ही ती किती गोष्ट त्याच्यामध्ये तुमचं डोकं, एनर्जी वाया घालवताय, ह्याला तुम्ही बघायला पाहिजे ना ही गोष्ट. आणि तुमच्या जनरेशनच्या ह्याच्यामध्ये तर ह्याच्याशिवाय काही नाहीच आहे. इंस्टाग्रामवर आहेस का, ह्याच्यावर आहेस का, त्याच्यावर आहेस का, ते पोस्ट केलं का, ते पाहिलं का, हे शेअर केलं का. अरे काय, दिस इज नॉट लाईफ गाईज. आणि ही सगळी व्हर्च्युअल लाईफ आहे ना, ही सगळी खोटी आहे. इट्स ऑल 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 पथेटिक. काहीच नाही असं. तुमच्या वर्गातले, तुमच्या आजूबाजूचे मित्र तुमच्याशी जे बोलतात दॅट इज रिअल लाईफ. तुमचे आई बाबा, तुम्ही रागवा, भांडण करत, दॅट इज रिअल लाईफ. तुम्ही टाकलेल्या गोष्टी, तुम्ही केलेल्या पोस्ट लोकांनी बघितलं नाही बघितला, काहीही फरक पडत नाही कोणाला. ते सगळं खोटं आहे. त्याच्यामध्ये अडकलेली खूप लोक आहेत. आणि ह्या सगळ्यामुळे, हे तर कोण आहेत, हे सगळे यंग लोक आहेत. मोठ्या लोकांच्या आयुष्यात तर वेगळेच प्रॉब्लेम आहेत, कारण की त्यांना ते त्यांचे जॉब, त्यातल्या कॉम्प्लेक्सिटीज, ते टिकवून ठेवण्याची धडपड, मग खोटं बोलणं, हे करणं, पॉलिटिक्स, ह्या सगळ्यामध्ये जो स्ट्रेस येतो की नाही, खूप हायली एज्युकेटेड लोकांना पण सर्व्हाइव्ह करण्याकरता जेव्हा खूप प्रॉब्लेम येतो, तर तो स्ट्रेस असतो. सतत सतत स्ट्रेस 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 स्ट्रेस. बरोबर. चुकायचंच नाहीये मला. घरी आलं तरी पण माझं काही चुकलं नाही पाहिजे, ऑफिसमध्ये पण माझं काही चुकलं नाही पाहिजे, मित्रांमध्ये पण माझं काही चुकलं नाही पाहिजे. अरे का नाही चुकलं पाहिजे? तू काय रोबो आहेस का? चुका करून शिकतो ना आपण. वाय डोंट वी एक्सेप्ट दिस फॅक्ट की इट्स अ नॉर्मल पार्ट ऑफ लाईफ. कुठलीच गोष्ट आपल्या जीवापेक्षा आणि आपल्या फॅमिलीपेक्षा मोठी नाहीये. मित्रपरिवार असू दे, जॉब असू दे, काहीही असू दे, आपली फॅमिली
आणि आपली हेल्थ जर आपल्या बरोबर असेल ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. बरोबर की नाही मुलांनो? लक्षात ठेवा ही गोष्ट. तुम्ही आता बाहेर पडताय, हळूहळू सिस्टीम मध्ये तुम्ही जाणार आणि ह्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला होणार. तुमच्या डोळ्यासमोर ह्या गोष्टी होत राहतील. आता अजून तुम्ही लहान आहात, थोडेसे मोठे झालात, कॉलेजमध्ये गेलात 2 वर्षांनी, की यू विल हॅव एन नंबर ऑफ पीपल अराउंड यू. कोण काय करतं, कोण काय करतं, कोण कसं करतं, जस्ट टू शो की मला हे येतं, जस्ट टू शो की मला लोक बघतात. कोण बघतं आणि किती दिवस बघणार आहे आणि किती किती लोकांना सगळे सगळ्यांना बघत असतात. काय फरक पडतो त्याने? चांगलं काम करा, स्वतःसाठी करा आणि मनापासून करा. त्याचीच खरी व्हॅल्यू असते. ते कोणाला दाखवण्याकरता नसतंच, ते स्वतःसाठी असतं. बरोबर ना? मग दुःख पण होत नाही. माझा व्हिडिओ कोणी बघितला काय नाही बघितला काय, मी माझ्यासाठी केला, हो की नाही? कीप इट दॅट वे अँड बी हॅपी. तुमचा हॅपीनेस तुमच्या हातात आहे. हॅपीनेस असेल तर हे हार्ट बीटचे डिसीजेस खूप 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 मिनिमाइज होतात. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेला बोललं होतं ना, हॅव अ गुड फ्रेंड, हॅव अ गुड फॅमिली. तुमचे स्ट्रेस तुम्ही तिथे सांगू शकता, सो यू कॅन बी हेल्दी हॅपी. ठीक आहे. आता मिसयूज ऑफ मेडिसिन हे मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशीच. मला डोकं दुखत नाहीये पण मला झोप येत नाहीये म्हणून मला लावायचंय. सो दॅट इज धिस. ठीक आहे. जेनेरिक मेडिसिन्स बद्दल बोललो होतो का आपण? जेनेरिक मेडिसिन्स आपण म्हणजे कसं असतं, काही काही कंपन्या असतात, त्यांचे पेटंट असतात आणि त्यांनी बनवलेल्या मेडिसिन्स खूप जास्त प्रमाणामध्ये पण हाय कॉस्टने विकतात. जसं की एखादी गोळी जर 100 रुपयाला असेल तर ती त्याची कॉस्ट आहे त्याच्या पेटंटमुळे, त्या कंपनीचं नाव, त्याचं ब्रँड. पण त्याच्यामध्ये टाकलेल्या सगळ्या केमिकल्स वापरून मी माझी स्वतःचीच एक मेडिसिन बनवली. माझी पण एक केमिकल कंपनी आहे. मी पेटंट नाही घेतलं पण मी त्या नॉन ब्रँडेड वस्तूंसारखी मी माझी बनवली आणि मार्केटमध्ये दिली, तर ते जेनेरिक मेडिसिन होऊ शकतं. बट यू नीड टू थिंक ऑफ इट. म्हणजे ते त्यालाच एक्झॅक्ट मॅच होणार असं असेल तर जेनेरिक मेडिसिन घ्यायला हरकत नाही. 100 रुपयाची गोळी मला 10 रुपयाला मिळत असेल तर, आणि तेच काम करत असेल तर, हो की नाही? असे जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स आपल्या आजूबाजूला खूप असतात. त्यांच्याशी बोलून विचारून क्रॉस चेक करून जेनेरिक मेडिसिन्स घ्यायचे. जनरली प्रत्येक मोठ्या मेडिसिनला एक जेनेरिक मेडिसिन अवेलेबल आहे. ज्या 200 रुपयाची औषधं आपण घेतो त्याच औषधांना 50 रुपये देऊन सुद्धा आपण विकत घेऊ शकतो. जेनेरिक मेडिसिन्स मध्ये ते मिळतात आणि त्यांना विचारून क्रॉस चेक करून ते घ्यायचे. बरोबर? आपल्याला त्यांचं काय बरं म्हणतात, ब्रँडेड कंपन्यांच्या नावांची लिस्ट, त्याच्यामध्ये असलेले केमिकल्स आणि आपल्या जेनेरिक मधल्या औषधांच्या ह्याच्या लेबल्सवरची लिस्ट हे क्रॉस चेक करून बघता येतं. आणि नाही कळलं तर त्यांना विचारता येतं. त्या क्वालिटी स्टँडर्डला त्यांनी जर मीट केलं तर वी हॅव नो प्रॉब्लेम विथ जेनेरिक मेडिसिन्स ऑल्सो. पण त्याचं पण रेग्युलेशन व्हायला पाहिजे, त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे, त्याचं चेकिंग व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित नसतात. सो म्हणून जेनेरिक मेडिसिन्स ट्रस्टवर्दी नाही आहेत का? असं नाहीये. म्हणजे ट्रस्टवर्दी आहेत का? असे नाहीये. पण तरी सुद्धा इट इज अ बेटर ऑप्शन जे की आपण फॉलो करू शकतो. लाईफस्टाईलचे प्रॉब्लेम्स आणि त्याच्यामुळे होणारे डिसिजेस. सेडिमेंटरी किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एका ठिकाणी बसल्या बसल्या सगळं खाणं पिणं टाइमपास करणं, काही उद्योग करायचा नाही, मोबाईल बघत बसायचा, टीव्ही बघत बसायचा, जाता येता खात राहायचं. काय होणार आहे? ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे उगाच वजन वाढणं. एकदा वजन वाढलं की सगळी सिस्टीम गडबड होते बरं का. तुमचं डायजेशन अफेक्ट झालं की तुमचं वजन अफेक्ट होतं. पायावरचा ताण वाढतो, गुडघे दुखायला लागतात. चालणं बंद झालं की पाठ दुखायला लागते. पाठ दुखायला लागले की हात चालत नाहीत. सगळं एकमेकांमध्ये अडकलेलं आहे वेळानं. म्हणून एका ठिकाणी बसल्या बसल्या पडल्या पडल्या राहणं हे चांगलं नाहीये. अनहेल्दी डाएट. दिसायला किती छान दिसतंय, सगळं टेम्पटिंग आहे आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला आवडतात. मला केक आवडतात, मला कॅडबरीज आवडतात, मला कुकीज आवडतात. पण ह्या मी किती खायच्या? रोज? नो. वन्स इन अ वीक? ओके. पण काय आज ह्या वीक मध्ये हे खाल्लं मग नेक्स्ट वीक ते नाही खायचं, असं ठरवून तुम्ही आलटून पालटून सगळ्या गोष्टी टेस्ट करू शकता. आयुष्य एकदम काय असं मला काहीच बाहेरचं खायचं नाही, मला अमुकच करायचं नाही, असं एकदम विरक्त होऊन जगायची गरज नाही. लाईफ इज देअर टू एन्जॉय, बट विथ गुड हेल्थ अँड कॉन्शियसनेस की मला काय खायचंय, कधी खायचंय, कुठं खायचंय. सगळे खातात का म्हणून मी पण खातोय. मला सर्दी झाली आणि मी आईस्क्रीम खातोय, जर का मूर्खपणा काही नाही. कारण सगळे खात आहेत. अरे पण त्यांना नाही झाली सर्दी, मला झाली. आय हॅव टू थिंक ऑफ माय हेल्थ ना. माझे सगळे मित्र गेले होते आणि आम्ही सगळ्यांनी खाल्लं. काय खाल्लं? चायनीज. भूक होती का तुला? सगळे खात होते ना म्हणून मी पण खाल्लं. अरे पण त्याच्यामुळे तुझं पोट दुखायला लागलं त्याचं काय? सी, समजलं का? युअर बॉडी इज इन युअर हँड्स. दॅट गिव्स यू इंडिकेशन की तुमचं काय चाललंय.
भूक लागली आहे का, जरूर खा. जे चांगलं आहे त्यातल्या त्यात हेल्दी आहे ते जरूर खा. पूर्वी ना हे असलं काही मिळत नव्हतं बरं का, चायनीज वडापाव काही मिळत नव्हतं, थोडं मिळायचं. तर भूक लागली ना की लोक ना, मला अजूनही आठवत आहे, बस मधनं प्रवास करताना लोक ना केळी विकत घ्यायची, 1 डझन केळी. थोडा प्रवासभर सुरू असताना आपली मध्ये मध्ये भूक लागली की केळी खात राहायची. आणि बस स्टॉप, मोठे मोठे बस असतात ना, मोठे मोठे स्टॉप्स, तिथे गेले की रसवंतीवाली ती मुलं यायची, रस 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 घेऊन यायची. सगळ्या हेल्दी गोष्टी मिळायच्या. त्या लेमन बिमनच्या गोळ्या मिळायच्या, त्या काही टेन्शनवाल्या गोष्टी नव्हत्या. आता हो, तिकडे पण तुम्ही जा, कुठेही तुम्ही जा, तुम्हाला हे सगळे अनहेल्दी गोष्टी अशा बोलवतच असतात, या या आम्हाला खा खा. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण खात होत्या, टेस्टी असतात ना, पण परत तेच सांगते, खायचं नाही असं नाही, कधी कुठे किती खायचं हे आपण ठरवायचं. क्रोनिक डिसीजेस, क्रोनिक स्ट्रेस म्हणजे लॉंग टर्म स्ट्रेस. लहानपणापासून मला टेन्शनच, त्याचं काय माहिती, उगाच सगळ्याच गोष्टीचं टेन्शन घेणारे खूप लोक असतात, तुम्ही त्यांचं काही करू नाही शकत. पण तुम्ही स्वतःचं टेन्शन कमी करू शकता. टेन्शन घेऊ नका ना, तुमचं काम परफेक्ट करा, बाकी गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत, तुमचा स्ट्रेस तुमच्या हातात असतो. आणि सबस्टन्स अब्यूज. अच्छा बरं, तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची होती. खूपदा आपण आपल्या शाळेच्या इकडे किंवा आजूबाजूच्या दुकानांमध्ये, पानटपऱ्यांमध्ये भरपूर गोष्टी, भरपूर म्हणजे पानटपरीवर काय घेणार आपण, पान घेणार, गोड सुपारी घेणार, अशा बऱ्याच गोष्टी तिथे ज्या मिळतात जनरली आपण खातो त्या घेतो. पण ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या गोष्टी आपण टेस्ट करून, ट्रायल घेऊन बघू आणि वगैरे अशा गोष्टी करायच्या नाही. आताही नाही, कॉलेजमध्ये गेल्यावर तर नाहीच नाही, कारण तेव्हाच असतं ते, हे करून बघूया काय टेस्ट करूया, हे मी समजू शकते, कारण की ते आपल्याला माहित नसतं, आपण कधी केलेलं नसतं. पिक्चरमध्ये बघतो आपण, काही लोक मोठी आजूबाजूला करत असतात, बघत असतो आपण, कोणतरी कॉलेजमध्ये मोठे ताईदादा असतात, बघत असतो आपण त्यांच्याकडे, करून बघायला काय हरकत आहे. मी समजू शकते, कारण त्या वयामध्ये ह्या गोष्टी करून बघू तरी काय होतं, ही एक काय बरं म्हणतो, हा एक विचार असतो. पण काय होतं हे बघण्याकरता जे होतं ते चांगलं नसतं. काय म्हणजे काय काय उपयोग आहे त्या गोष्टींचा, ज्या गोष्टी करून तुम्हाला त्रास होईल. तरी हौस असेल, अनुभव घेतल्यानंतर होशी खरंच चांगलं नव्हतं, म्हणजे आपल्याला आपलं समजतं की हे आपल्यासाठी नाहीये. मी म्हटलं ना, बॉडी गिव्हज यू इंडिकेशन्स, बरोबर. आणि कधी कधी फॉल्स इंडिकेशन्स. मला कॅडबरी खूप आवडते, एक कॅडबरी खाल्ली की असं वाटतं थोड्या वेळाने पुन्हा एक खावी, मग दॅट टाइम यूज युअर ब्रेन, बरोबर. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा भयंकरच असतो, सो यू शुड नॉट डू दॅट. माझ्या बॉडीने तर मला सांगितलं की खा, कॅडबरी छान आहे, मी खाल्ली, 2-3 खाल्ल्या, रोज 2-3 खाल्ल्या, मग माझे दात किडले, त्याला कारणीभूत कोण, मीच, बरोबर ना. सबस्टन्स अब्यूज म्हणजे अशा गोष्टी ज्याच्यावर आपली बॉडी डिपेंडेंट असते, टोबॅको, अल्कोहोल, ड्रग्स, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरावरती इम्पॅक्ट होतो, आपल्या बॉडी सिस्टीम, सायकोलॉजीवर अफेक्ट होतो, आणि मग लोकांचाही आपल्यावर अफेक्ट होतो. मग नोबडी ट्रस्टच की हा तो काय असाच, ती काय अशीच आहे. पण असं नसतं ना, आपण स्वतःला बनवतो आणि आपण स्वतःला बिघडवतो. सो वॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन. अच्छा एक मिनिट, जस्ट हा मला वाटलंच होतं, मुलांना एक मिनिट, मी जर माझा चार्जर कनेक्ट करते तोपर्यंत माझं बॅटरी, आपलं कॅमेरा 2 सेकंद बंद करते, पण हे मी शेअर करते. अच्छा, वॅक्सिन म्हणजे काय, तुम्हाला माहितीये का वॅक्सिन म्हणजे काय? वॅक्सिन मीन लस. वॅक्सिन मीन सुई. वॅक्सिन मीन सुई म्हणजे शिवण करतो आपण, ती शिवण कामाची. मॅम तिचं म्हणणं आहे लस देण्याची सुई. म्हणजे इंजेक्शन देण्याची सुई. येस मॅम, तिचं तसं म्हणणं आहे. हा, मला वाटलं का आपण शिवणकाम करतो त्याची सुई. वॅक्सिन मीन लस. वॅक्सिन मीन इंजेक्शन. बरं, वॅक्सिन म्हणजे इट कॅन बी एनिथिंग. पोलिओ डोस असतो बघा, पोलिओ वॅक्सिन, त्याच्यामध्ये ते छोट्या मुलांना असं धरतात आणि टुक टुक 2 ड्रॉप टाकतात, बरोबर ना. पोलिओ डोस तुम्ही बघितले असतील, ते पण वॅक्सिनच असतात. तर वॅक्सिन म्हणजे काय, अशी कुठली पण गोष्ट ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये इम्युनिटी वाढेल, म्हणजे तुम्हाला मदत करेल, अशा गोष्टी बॉडीमध्ये इंड्यूस करतात. इंजेक्शन असेल, गोळी असेल किंवा ते ड्रॉप्स असतील. तर हे काय करतात की आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर डिसीज पासून वाचवण्याकरता त्याचे इनएक्टिव्ह जर्म्स आपल्या बॉडीत टाकतात. आपल्याला आता जेव्हा कोरोनाचे वॅक्सिन दिले होते तेव्हा काय केलं होतं, व्हायरस जे होते कोरोनाचे त्याला थोडेसे इनएक्टिव्ह करून ते आपल्या बॉडीत टाकले होते, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये त्याची इम्युनिटी डेव्हलप झाली. कुठल्या पण वॅक्सिन मध्ये असंच केलं जातं की त्याचे जे काही त्याचे जर्म्स, व्हायरस, बॅक्टेरिया जे काही असतात
त्यांना ते इनॅक्टिव्ह करतात. त्यांना मारण्याकरता आपल्या बॉडीमध्ये जे काही तयार होतं की नाही, त्याच्यामुळे आपली बॉडी आपोआप ते बनवत राहते. पुढच्या वेळेला बाहेर जातो आपल्या बॉडीमध्ये आलेला व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपण मारून टाकू शकतो, कारण आपल्या बॉडीमध्ये त्याचे अँटीजन्स तयार झालेले असतात. अँटीबॉडीज, अँटीजन्स अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या बॉडीमध्ये त्याच्यासाठी ची सिस्टीम तयार करतात. नवीन आलेत का हे, मारा यांना, माहितीये मला हे कोण आहेत, बरोबर ना. आपला शत्रू कोण आपल्याला माहिती असलं की आपण तयार असतो की नाही. जसं समजा आपले बहीण भाऊ आहेत, समोरचा मला माहितीये माझा भाऊ ना अतिशय आगाऊ आहे, मला माहिती आता जाता येतं तो मला टपली मारणार आहे, तो टपली मारणारे माहिती असलं की मी आधीच तयार असते, तसा हात आला की मी मारते त्याला. म्हणजेच काय, वॅक्सिन घेतलं की मला माहिती असतं की कोणाला कधी मारायचं. करेक्ट. हेच असतं वॅक्सिनेशन आणि इम्युनायझेशन. आता जरा पटकन आपण धड्याकडे जाऊ, वेळ तर संपलीये. 2 मिनिटात जरा जो सेकंड पार्ट आहे तो बघूया. आपण आहोत, आपण इथपर्यंत होतो बघा. स्वाईन फ्लू आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललो होतो. एड्स, अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी डिसीज, आणि तो ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमुळे होतो. ह्यांचे फुल फॉर्म आहेत बरं काय. अच्छा, डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म्ड विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. त्याच्याकरता मेडिकल लॅबमध्ये टेस्टिंग केलं जातं. एलिसा इज द टेस्ट फॉर एड्स. नावं फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे. अच्छा, आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना की त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी, माणूस इंटरनली वीक होऊन जातो, सगळं त्याचं सिस्टीम गडबडतं, कारण की काही इम्युनिटीज राहत नाही. तो व्हायरस आपल्या इम्युन सिस्टीमवर काम करतो. इन्फेक्शन थ्रू अॅनिमल मध्ये रेबीज होता, बरोबर. नॉन इन्फेक्शन डिसिजेस मध्ये कॅन्सर, आपण मगाशी जे बोललो. हे चित्र आहे ना, हे किती भयंकर चित्र आहे बघा. आणि असं चित्र ना पिक्चर मध्ये पण लावतात, पिक्चर सुरू व्हायच्या आधी. असंच करून बघायला लागतं ते. तर अनकंट्रोल्ड आणि ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड द कॅन्सर, ठीक आहे. त्याचे ग्रुप किंवा लंप किंवा ट्युमर ते असतात, ते मॅलिग्नंट ट्युमर असतात, ठीक आहे. ते तुम्हाला, अच्छा, मॅलिग्नंट आणि बेनाईन असे 2 प्रकार आहेत त्याचे. तर ते मॅलिग्नंट म्हणजे काय, की ते एक फुटले की ते सगळीकडे पसरतात. बेनाईन म्हणजे ती गाठ असते, ती काढली की निघून जाते, ठीक आहे. नंतर आपण बघितले होते, अच्छा रिझन्स काय, कॅन्सर कशामुळे होतो. असं म्हणतात की टोबॅको खाल्ल्यामुळे, गुटखा खाल्ल्यामुळे, दारू प्यायल्यामुळे, काही अनहेल्दी गोष्टी खाल्ल्यामुळे, पण हेरिडिटीमुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. तसे बॉडीमध्ये जीन्स असतील तर इंड्यूस करणारे. डायबिटीज जे आपण बोललो बघा, द हॉर्मोन इन्सुलिन इज प्रोड्युस्ड इन पॅनक्रियाज विच कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर और ग्लुकोज इन द ब्लड. जे मी तुम्हाला सांगितलं तेच आहे, पण ते जे आहे इन्सुलिन, ते आपल्या पॅनक्रियाज मध्ये बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियाज अशी त्याची जागा आहे एक्झॅक्टली. पॅनक्रियाज मध्ये बीटा सेल्स नावाचे काही सेल्स असतात, एक एरिया आहे तिथे ते असतात, आणि तेच ते बनवतात. मग जर त्यांचं ते पॅनक्रियाज मधल्या ह्या सेल्सचं इन्सुलिन बनवणं कमी झालं किंवा बंद झालं, तर मग ते कंट्रोल कसं करणार तुम्ही, ब्लड मधलं ग्लुकोज कसं काय कंट्रोल करणार, तर ते बाहेर पडतं. म्हणूनच त्याला आपण डायबिटीज म्हणतो, ठीक आहे. आता ह्याचे सिम्पटम्स पण आहेत, ज्या राहिलेल्या गोष्टी त्या पटकन बघूया काय. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, इन्क्रीज ओबेसिटी और वेट लॉस. डायबिटीज कशामुळे होतो, हेरिडिटी, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, मेंटल स्ट्रेस, राईट. आता हार्ट डिसीजेस. मुलांनो, आपण थांबूया का, तुमचं पुढचं लेक्चर पण असेल ना, हे लगेच संपणार नाहीये. बुक आपल्याला पुढच्या वेळेला शेवटचं पेज आपण करू आणि नवा लेसन सुरू करूया. बोला. लेक्चर नाहीये का, मग आपण कम्प्लीट करूया का हे. वी विल कम्प्लीट दिस लेसन टुडे. 5 मिनिटं लागतील, पण हे संपून जाईल आपलं. जे आपण ऑलरेडी पीपीटी मध्ये बघितलंय ना, तेच जरा आपण एकदा बुकमध्ये बघूया. हार्ट डिसीज आपण ऑलरेडी खूप चांगले डिस्कस केलेत, की स्ट्रेसमुळे किंवा अनहेल्दी फूडमुळे. बघा, एफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट. तुमच्या हार्टचा ब्लड सप्लाय कमी झाला आणि हार्टकडून ब्लड सप्लाय कमी झाला की इन जनरल काय होणार, तुम्हाला हार्ट डिसीज होणार. तुम्हाला म्हणजे कोणालाच होऊ नये, गणपती बाप्पा सगळ्यांना चांगलं ठेव. पण हार्ट डिसीज मध्ये काय होतं की हार्टचं फंक्शनिंग मध्येच प्रॉब्लेम येतो. तर मग ते कशामुळे होतं, रिझन्स, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन म्हणजे हाय बीपी, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हेरिडिटरी, मेंटल स्ट्रेस, हे कॉमन आहेत. हे रिझन सगळीकडे कॉमन राहणार आहेत. तर त्याचे सिम्पटम्स म्हणजे काय, लक्षणं काय आहेत. सिव्हिअर चेस्ट पेन, एकदम छातीत दुखणं,
खांद्याला दुखणं, स्पेशली लेफ्ट साइड, नेक आणि आर्म, तुमचा डाव्या बाजूचा खांदा, मान दुखणं, हातामध्ये क्रॅम्प येणं, अनइझीनेस, ट्रेमर्स म्हणजे असं अस्वस्थ झाल्यावरती असं कसं तरी होतं ना आपल्याला, थोडं झटके आल्यासारखं किंवा असं अनइझी थोडक्यात. ठीक आहे, हे सगळे आहेत आपल्या हार्ट डिसीजचे लक्षण. तर आपल्याला काय करायचं, लगेच बघायचं काहीतरी गडबड वाटतेय का, तर चेक करून यायचं. हार्ट डिसीज बरा होतो का, होतो. काय लेवलची इनप्युरिटी आहे किंवा काय लेवलचे प्रॉब्लेम आहेत त्याच्या हिशोबाने आपण त्याला ट्रीट करू शकतो. अँजिओप्लास्टी इज अ स्मॉल ऑपरेशन. हार्ट ट्रान्सप्लांट, एक हार्ट काढून दुसरं लावणं, बायपास सर्जरी, ज्या ब्लडच्या आर्टरी किंवा वेन मध्ये जिकडे अडकलंय काहीतरी किंवा जे अडकलेत किंवा घट्ट झालेत, तिथले रस्ते बंद झालेत, त्याला बायपास करायचा, दुसरा रस्ता द्यायचा आणि ब्लडला दुसरा रस्ता दिला की तो तिकडनं जातो, ती बंद झालेली ट्यूब तशीच राहते, म्हणजे काम अडत नाही. ओपन हार्ट सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी किंवा इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर, जिकडे पंपिंगला प्रॉब्लेम येतो तिथे पेसमेकर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट लावतात हार्टमध्ये, जे तुम्हाला ठक 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 करायला मदत करतं. इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स, म्हणजे हार्टसाठी सपोर्टिव्ह किंवा त्याच्या फंक्शनिंग मध्ये मदत करतील अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये इम्प्लांट करतात, आणि मग ते हार्टचं फंक्शनिंगला प्रमोट करतात. जे प्रॉब्लेम होते ते कमी व्हावे ह्याच्यासाठीच्या ह्या ट्रीटमेंट आहेत. तरी पण हार्ट डिसीज, हार्ट अटॅक जर अचानक आला आणि सिव्हिअर आला तर तुम्ही त्याला काही करू नाही शकत, बरोबर. मिसयूज ऑफ मेडिसिन आपण ऑलरेडी बोललोय, उगाच हाऊस आहे म्हणून घेणं किंवा स्वतःच्या डोक्याने औषधं घेणं. मला माहिती, मला मागच्या वेळेला बरं नव्हतं, मी डोकं दुखत होतं म्हणून मी गोळी घेतली होती, पण तेव्हाची डोकेदुखी वेगळ्या कारणामुळे असू शकते, आताची वेगळ्या कारणामुळे असू शकते. फर्स्ट एड म्हणून ती एखादी गोळी घेणं ठीक आहे, 2-2, 4-4 दिवस त्याच गोळ्या घेत राहणं, ह्यानेच बरं वाटलं होतं, ह्यानेच बरं वाटलं होतं, अरे तेव्हा काहीतरी दुसरं झालं असेल, आता काहीतरी दुसरं झालं असेल, गो अँड चेक विथ द डॉक्टर ना. असं नाही करायचं, स्वतःच डॉक्टर नाही बनायचं, जोपर्यंत आपण खरंच डॉक्टर नाही बनत कुठेतरी डॉक्टरशी बोलत राहायचं. मग जेनेरिक मेडिसिन जे आपण ऑलरेडी बोललो, ठीक आहे, हे काय असतात, कुठल्या तरी काय बरं म्हणतात, स्वतःचा वेगळा मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशनचं ते एक युनिट असतं. ते जनरल मेडिसिन्स असतात आणि त्यांना ब्रँडेड मेडिसिन सारखं काही असं झकपक काही नसतं, प्रोडक्शन कॉस्ट कमी असते, पण तुम्हाला जसं मी म्हणलं तसं तुम्हाला त्याला चेक केलं पाहिजे की त्याच्यामध्ये त्याच एक्झॅक्ट गोष्टी आहेत का नाही. ते बरं करण्याकरता घेतोय ना आपण, कमी खर्चाचे म्हणून घ्यायचे नाहीयेत, ते बरं करण्याकरता घ्यायचे. लाईफस्टाईल अँड डिसिजेस, जे आपण ऑलरेडी बोललो की तुमची लाईफस्टाईलच तुमच्या बऱ्याच डिसिजेसचं कारण आहे. सो यू शुड बी व्हेरी मच अवेअर ऑफ इट. कीप गुड हेल्दी एक्सरसाइज, शक्य तितकी हालचाल करा, एका ठिकाणी बसून तेच काम नका करू, हालचाल करत राहा, खेळत राहा, बोलत राहा, गप्पा मारत राहा, डान्स करा, गाणी म्हणा. कीप युअर बॉडी अँड युअर माइंड हेल्दी. ट्राय टू बी विथ मेनी पीपल, भांडलं तरी चालेल पण ते गरजेचं असतं. यू शुड बी विथ द पीपल, नॉट विथ दी मोबाईल्स. खरं आहे ना. नंतर वॅक्सिनेशन बद्दल आपण जे बोललो की इट इज टू हेल्प यू टू कीप युअर बॉडी रेडी फॉर दी अटॅक. सो इट इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीजेस. तुम्हाला आता तुमच्या माहितीतले कोणते कोणते वॅक्सिन्स तुम्ही घेतलेत, काय ना एक गव्हर्नमेंटचा चार्ट, शुड टेक दिस वॅक्सिन्स एट दिस एज अँड दॅट एज, ते चार्ट असतो, तो तुम्ही एकदा बघा आणि मला पुढच्या वेळेला सांगा की व्हॉट न्यू इन्फॉर्मेशन यू गॉट आउट ऑफ इट. चला, आपला लेसन इकडे संपला. आणि तुम्हाला काही बोलायचं आहे का? हँडरेस का केलं तुम्ही? सॉरी मॅम. ओके, डोंट से सॉरी. मला वाटलं काहीतरी बोलायचं आहे टॉपिक रिलेटेड. चला, आपण थांबूया का मागच्या दिवशी इकडे? चला, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आम्हाला गणपती बाप्पाला सांगूया की आम्हाला सगळ्यांना हॅपी, हेल्दी आणि निरोगी ठेव. आपण डिसिजेस वर बोललोय, बोलून बोलून मलाच टेन्शन आलंय, कोणालाच कुठलेच डिसीज होऊ नये असं आपण सांगूया ना गणपती बाप्पा.